आणखी एक महत्त्वाची अपडेट उत्तर पश्चिम मुंबईतनं रवींद्र वायकर आता विजयी झाल्याचं कळतंय। आपण पाहतोय रवींद्र वायकर हे 48 केवळ 48 मतांनी विजयी झालेले आहेत। तर फेर मतमोजणी झाली आणि या फेर मतमोजणीनंतर अमोल कीर्तीकर यांचा पराभव रवींद्र वायकर यांनी केलेला आहे। आपण पाहतोय उत्तर पश्चिम मुंबईतनं ही महत्त्वाची अपडेट। उत्तर पश्चिम मुंबईमधनं रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी झालेले आहेत। आपण पाहतोय ठाकरे गटाला खरं तर हा मोठा धक्का म्हणावा लागेल। या ठिकाणी आतापर्यंत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना विजयी आपण दाखवलं होतं, मात्र आता फेर मतमोजणी झाली आणि या फेर मतमोजणीनंतर रवींद्र वायकर हे 48 मतांनी विजयी झाल्याचं कळतंय। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण मुंबईमधनं पाहतोय। मुंबईमधल्या ज्या 6 जागा होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीला 5 जागांवर यश आलेलं होतं। आता मात्र महाविकास आघाडीकडे 4 जागा असल्याचं कळतंय, कारण एक जागा आता या ठिकाणी रवींद्र वायकरांनी जिंकलेली आहे, जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय साम टीव्हीवर। रवींद्र वायकर हे केवळ 48 मतांनी विजयी झालेले आहेत, मात्र फेर मतमोजणीनंतर हा निकाल आता आपल्या हाती येतोय। आपण पाहतोय उत्तर पश्चिम मुंबईमधनं रवींद्र वायकर यांनी मतमोजणी संदर्भातला संशय व्यक्त केलेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांची मागणी मान्य करत फेर मतमोजणी झाली आणि ही फेर मतमोजणी झाल्यानंतर रवींद्र वायकर यांचा विजय झाल्याचं आपण पाहतोय। 48 मतांची लीड त्यांना मिळालेली आहे। 48 मतांनी अमोल कीर्तीकर यांचा पराभव झालेला आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी अपडेट मुंबईमध्ये या निकालाकडे खरं तर सर्वांचं लक्ष होतं। या ठिकाणी रवींद्र वायकर हे ठाकरे गटामधून शिंदे गटामध्ये गेलेले होते।